नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचं लेक्चर आपलं आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या पॉइंटवरती आहे. त्यामध्ये RS व्हिटेकर ही कन्सेप्ट ब्रीफ मध्ये आपण पाहणार आहोत. तर त्या अगोदर RS व्हिटेकरचं क्लासिफिकेशन पाहण्या अगोदर कशा प्रकारे पूर्ण सजीव सृष्टींना ग्रुपिंग मध्ये क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलं, ते आज आपण स्टडी करणार आहोत. तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर फॉर शाहू कॉलेज स्क्रीनिंग टेस्ट. तर वॉर्म वेलकम इन दिस ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. लेट्स मूव्ह टू द टॉपिक. बघा, तर क्लासिफिकेशन म्हणजे काय हे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग काय म्हणतो, ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम, आहे की नाही. ऑर्गॅनिझमचं ग्रुपिंग करणं याला आपण काय म्हणतो रे, क्लासिफिकेशन. मग कशाच्या तरी आधारे आपण काय करणार, त्यांना ग्रुपिंग करणार. मग या चॅप्टर मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये RS व्हिटेकर कशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय केलंय, ग्रुपिंग केले, कशा प्रकारे त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करून ठेवलेलं आहे. तर आजचा आपण जो पॉईंट निवडलेला आहे आजच्या लेक्चरसाठी तो म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. तर जे बघा, वन स्पेसिस एवढे या अर्थवरती प्रेझेंट आहे. जवळपास 1.7 to 1.8 मिलियन स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स या पृथ्वीवरती सापडतात. मग या सर्व स्पेसींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मग एवढ्या साऱ्या स्पेसींचा जर एक एक अभ्यास करायचा म्हणलं तर अवघड होऊ शकतो, बरोबर की नाही. तर मग याला सोपं करण्यासाठी सायंटिस्टनं काय केलं, तर त्यांचं काही आधारे, त्यांच्या काही क्रायटेरियाच्या नुसार त्यांचं वर्गीकरण केलं. तर सगळ्यात सुरुवातीला आपण म्हणतो एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव कोण आहे, अरिस्टॉटल. पहा, फार मोठे शास्त्रज्ञ होते. कोण, अरिस्टॉटल. अरिस्टॉटल. या अरिस्टॉटलनं काय केलं रे पिंट्या, त्यानं सगळ्यात सुरुवातीला पूर्ण सजीव सृष्टींना दोन ग्रुप मध्ये काय केलं, यांचं वर्गीकरण केलं. म्हणून आपण हे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये थोडस माहिती जर घ्यायची म्हणलं ते आहे फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ झुलॉजी, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. कोणाकोणाचे फादर बघा, फार मोठे सायंटिस्ट आहे ते फादर ऑफ, कशा कशाचे फादर आहे ते आहेत फादर ऑफ बायोलॉजी. त्याचबरोबर हे आहेत फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. ठीक आहे. तर फादर ऑफ झुलॉजी. आणि हे पहिले सायंटिस्ट आहेत, त्यांना पूर्ण सजीव सृष्टीला दोन ग्रुप मध्ये काय केलं रे, वर्गीकरण केलं. तर फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू टू ग्रुप्स. एकाला काय म्हणलं, प्लांट्स म्हणलं, एका काय म्हणलं, अॅनिमल्स. कशाच्या आधारे यांना क्लासिफिकेशन केलं रे, यांना क्लासिफाय केलं ऑन द बेसिस ऑफ लोकोमोशन. जे लोकोमोशन करतात त्यांना अॅनिमल मध्ये ठेवलं, जे लोकोमोशन करत नाही त्यांना प्लांट्स मध्ये ठेवलं. मग पहा काय म्हणलं, अरिस्टॉटल आहेत. या अरिस्टॉटलनं सगळ्यात सुरुवातीला हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, जे काही सजीव सृष्टी आपल्याला या अर्थ वरती पाहायला मिळते, त्या सर्व सजीव सृष्टीचं त्यानं दोन ग्रुप मध्ये काय केलं, पहिल्यांदा वर्गीकरण केलं. मग त्यांना कशाच्या आधारे केले, ऑन द बेसिस ऑफ लोकोमोशन. मग जे लोकोमोशन करत नाही त्यांना प्लांट्स म्हणलं, जे लोकोमोशन करतात त्यांना अॅनिमल म्हणलं. आपण काय म्हणतो, प्लांट्स एक ग्रुप आहे. आणि त्याचबरोबर दुसरा ग्रुप कोणता आहे रे, तर अॅनिमल हा दुसरा ग्रुप आहे. अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल. अरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार त्यानं सर्व सजीव सृष्टीला दोन ग्रुप मध्ये वर्गीकरण केलं. एकाला म्हणलं प्लांट्स, एकाला म्हणलं अॅनिमल्स. त्याच्यामध्ये त्यांच्यानुसार प्लांट्स कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये लोकोमोशन अब्सेंट आहे. लोकोमोशन अब्सेंट त्यांना प्लांट म्हणलं. आणि ज्यांच्यामध्ये लोकोमोशन आहे, लोकोमोशन प्रेझेंट, त्यांना कुठे ठेवलं, अॅनिमल्स मध्ये ठेवलं. त्याच्यामध्ये लोकोमोशन नाही त्यांना कुठे ठेवलं, प्लांट्स मध्ये ठेवलं. मग त्याने एक प्लांट आहे, या प्लांटला पुढे तीन ग्रुप मध्ये वर्गीकरण केलं. एकाला हर्ब म्हणलं, एकाला श्रब म्हणलं, एकाला काय म्हणलं रे, ट्री. मग ही क्लासिफाईड ऑल द प्लांट्स इनटू थ्री ग्रुप्स. वन इज कॉल्ड हर्ब, second one is called shrub, and third one is called tree. तिसऱ्याला त्यांना काय म्हणलं रे, झाड म्हणलं. पहा मग हर्ब पुन्हा म्हणतो आपण स्मॉल नॉन वुडी प्लांट.
फॉर एक्झाम्पल कॉरिएंडर, कोथिंबीर जी आहे ना ते कुठे ठेवलं त्यांना हर्ब मध्ये ठेवलं. तुळशीचं जे काही प्लांट आहे स्मॉल आहे, थोडंसं उडी आहे, ते कुठे ठेवलं श्रब मध्ये. आणि जेवढे काही मोठे मोठे झाडं पाहतात तुम्ही, आंब्याचं झाड, वडाचं झाड, लिंबाचं झाड, अशोकाचं झाड, ते सर्व कसे ठेवलेले ट्री मध्ये. एक्झाम्पल जर आपण म्हणलं तर आपण काय म्हणतो कॉरिएंडर, बरोबर. त्यानंतर श्रब मध्ये जर आपण पाहिलं तर या श्रब मध्ये काय म्हणलंय तुळशी प्लांट. आणि ट्री मध्ये जर म्हणलं तर टॉल ट्री. आपण एक्झाम्पल साठी या ठिकाणी घेऊया मँगो. अॅनिमल्स मध्ये काय केलं, दोन ग्रुप केले. किती ग्रुप केले अॅनिमल्स मध्ये, दोन ग्रुप. एक ग्रुप कोणता, ज्यांचे ब्लड मध्ये त्यांचं ब्लड कसं आहे कलरलेस आहे ते एकीकडे ठेवले, आणि ज्यांच्या ब्लडला काही ना काही कलर आहे ते एकीकडे ठेवले. मग त्यांना अॅनिमलला दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय केलं. एकाला म्हणलं अनेमिया, एकाला काय म्हणलं इनेमिया. इनेमिया. अनेमिया कुणाला म्हणलं, कलरलेस फ्लूइड, ज्यांच्या बॉडीमध्ये कलरलेस फ्लूइड आहे, कलरलेस. म्हणजे या ठिकाणी काय असेल रे, तर आरबीसी अब्सेंट, आरबीसी अब्सेंट. मग ज्या अॅनिमल्स मध्ये आरबीसी नाहीये, रेड ब्लड सेल नाही, ते वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवले. आणि ज्या अॅनिमल्स मध्ये आरबीसी आहे ते वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवले. त्यांना काय म्हणलं ना कलर फ्लूइड. कलर फ्लूइड म्हणजे यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे रे, तर आरबीसी यांच्यामध्ये कशा आहे प्रेझेंट आहे. मग काय म्हणलं आपण सगळ्यात सुरुवातीला, अरिस्टॉटलनं सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वीवरती जेवढी काही सजीव सृष्टी आहे त्याला दोन ग्रुप मध्ये त्याला ठेवलं. एकाला प्लांट्स म्हणलं, एकाला अॅनिमल्स म्हणलं. प्लांट्स मध्ये तीन ग्रुप केले, हर्ब, श्रब आणि ट्री. आणि अॅनिमल्स मध्ये दोन ग्रुप केले, अनेमिया आणि इनेमिया. ज्यांच्यामध्ये रेड लाल रक्त नाहीये ते एकीकडे ठेवले, ज्यांच्यामध्ये लाल रक्त आहे ते एकीकडे ठेवले. अशा प्रकारे अरिस्टॉटलनं सगळ्यात सुरुवातीला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं दोन ग्रुपमध्ये वर्गीकरण केलं. यानंतर कोण आले, त्यानंतर टू किंगडम क्लासिफिकेशन आलं, आणि ते कोण दिले, कार्ल लायनसनं. तर चला मग डिस्कस करूया आपण टू किंगडम सिस्टम गिव्हन बाय किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे. म्हणजे काय, तो दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, दोन किंगडम मध्ये सगळ्यात सुरुवातीला या सगळ्या सजीव सृष्टींचं वर्गीकरण कुणी केलं रे, तर कार्ल लायनसनं केलं. कुणी केलं आहे, कार्ल लायनस. कार्ल लायनस या शास्त्रज्ञानानं सगळ्यात अरिस्टॉटलच्या नंतर काय केलं, पूर्ण सजीव सृष्टीला दोन ग्रुप मध्ये ठेवलं, त्याला किंगडम म्हणलं. मग कोणते किंगडम, तर किंगडम प्लांट आणि किंगडम ॲनिमेलिया. मग काय म्हणतो आपण, दोन किंगडम यांना सांगितले कोणकोणते रे. एकाला काय म्हणलं, प्लांट किंगडम. एकाला काय म्हणलंय, प्लांट किंगडम. आणि दुसऱ्याला काय म्हणलं, दुसऱ्या ग्रुपला काय नाव दिलं त्यांनी, ॲनिमल किंगडम. ॲनिमल किंगडम. आता या कार्ल लायनसनं ज्यावेळेस पूर्ण सजीव सृष्टीला दोन किंगडम मध्ये डिवाइड केलं, प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम, त्यावेळेस यानं काही ना काही बेसिस पकडलं. कशाच्या तरी आधारे ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो त्यावेळेस आपल्याला कशाचा आधार लागतो. मग कशाच्या आधारे या सायंटिस्टनं म्हणजेच कार्ल लायनसनं पूर्ण सजीवाला काय केलं, वर्गीकरण केलं. तर ते आधार कोणते, ते बेसिस कोणते आहे, त्याच्या आधारे त्यानं वर्गीकरण केलं. तर पहा मग आपण काय म्हणतो, या एक शॉर्ट ट्रेक तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी, राम मनोहर लोहिया कॉलेज. आर म्हणजे काय रे, एम म्हणजे काय, एल म्हणजे काय, आणि या ठिकाणी सी म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतो एकदम शॉर्ट मध्ये. कशाच्या आधारे काय म्हणतो आपण, ते कार्ल लायनसनं पूर्ण सजीव सृष्टीला दोन किंगडम मध्ये ठेवलं. आर म्हणजे काय, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलस. काय म्हणलं, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलस. रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलस. मग जे एक्सटर्नल स्टिम्युलसला रिस्पॉन्स करतील ते कुठे ठेवलेले, ॲनिमल्स मध्ये. आणि जे करणार नाही ते कुठे ठेवले, प्लांट्स मध्ये. त्यानंतर आपण म्हणतो मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतील
म्हणजे काय त्याला आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक. हे ऑटोट्रॉपिक त्याला कुठे ठेवलेले प्लांट किंगडम, कुठे ठेवले प्लांट किंगडम. आणि जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत ते कुठे ठेवलेले अॅनिमल्स मध्ये. त्याला काय म्हणलं हेटिरोट्रॉपिक, म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, दुसऱ्यावर जे अवलंबून आहेत असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठे ठेवले अॅनिमल्स मध्ये. नंतर लोकोमोशन, म्हणजे जागा बदलू शकतात ते कुठे ठेवले अॅनिमल्स मध्ये. ही जागा बदलत नाही ते कुठे ठेवलेले प्लांट्स. बरोबर. नेक्स्ट म्हणतो आपण सेल वॉल. सेल वॉल ज्यांच्यामध्ये आहे त्यांना कुठे ठेवलं प्लांट्स मध्ये, ज्यांच्यामध्ये नाहीये त्यांना कुठे ठेवलं अॅनिमल्स मध्ये. नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूम. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूम हे कोणामध्ये असतात रे अमिबामध्ये. त्यांना ज्यांच्यामध्ये आहे त्यांना कुठे ठेवलं अॅनिमल मध्ये, ज्यांच्यामध्ये नाही त्यांना कुठे ठेवलं रे प्लांट्स मध्ये. मग पहा, टू किंगडम क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय कार्ल लायनस. Plant kingdom and animal kingdom. He divided living organism into two kingdoms. One is called plant kingdom and one is called animal kingdom. Well, on the basis of some criteria, he classified these organisms into two groups. What are the criteria? First is called response to external stimulus. Second one is called mode of nutrition. Third one is called locomotion. Fourth one is called cell wall and contractile vacuum. The organism who responds to external stimulus, they are placed in animal kingdom. The organism which show the heterotropic mode of nutrition, they were placed in animal kingdom. The organism which make their own food, they were placed in plant kingdom. The organism which cannot move, they were placed in plant kingdom. The organism which can move, they which can change their place, they were kept in animal kingdom. In this way, he classified all living organisms into two groups. Another one was scientist. बघा, त्यानंतर नवीन दुसरे एक सायंटिस्ट होते ज्यांना आपण म्हणतो हकेल. त्या हकेलने काय केलं तर तिसरा ग्रुप ऍड केला आणि त्या ग्रुपला काय नाव दिलं रे पहा. तर किंगडम त्यानं ऍड केला, त्याला आपण काय म्हणतो किंगडम प्रोटिस्टा. काय म्हणतो आपण त्याला किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम कुठे दिलं रे कार्ल लायनस न दिलं. बरोबर. आता थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम म्हणजे प्लांट ॲनिमल आणि तिसरा किंगडम कोणता प्रोटिस्टा. तो कोणी सजेस्ट केला रे तर तो सजेस्ट केला हकेल या सायंटिस्ट न. आपण काय म्हणूया थर्ड किंगडम इंट्रोड्यूस बाय हकेल. हकेलने काय केलं तिसरा किंगडम इंट्रोड्यूस केला आणि त्या तिसऱ्या किंगडमचं नाव काय आहे रे तर नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. काय नाव आहे प्रोटिस्टा. त्यानंतर म्हणजे हकेलने काय केलं पूर्ण सजीवसृष्टीला तीन किंगडम मध्ये क्लासिफाय केलं प्लांट्स ॲनिमल्स आणि कोणते प्रोटिस्ट. बरोबर. आता बघूया आपण फोर्थ किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं. तो फोर्थ किंगडम क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय कोपलँड आणि इंट्रोड्यूस अनदर fourth kingdom classification was given by Copeland. After the discovery of microscope, he introduced another kingdom and it was called Kingdom Monera. या फोर्थ किंगडम म्हणजे काय जे काही कोपलँड होते या कोपलँड शास्त्रज्ञांना या सायंटिस्टनं काय केलं रे एक चौथा किंगडम इंट्रोड्यूस केला फोर्थ किंगडम. कोणता रे तो आपण म्हणतो किंगडम मोनेरा. काय म्हणणार मोनेरा हा किंगडम कोपलँडनं काय केला रे इंट्रोड्यूस केला. म्हणजे या सायंटिस्टनं सजीव सृष्टीला चार किंगडम मध्ये क्लासिफाय केलं प्लांट्स ॲनिमल त्यानंतर प्रोटिस्टा आणि आपण चौथा जर इंट्रोड्यूस केला तो म्हणजे कोणता किंगडम मोनेरा. हा किंगडम मोनेरा केव्हा डिस्कवर झाला रे आफ्टर द डिस्कवरी ऑफ मायक्रोस्कोप. ज्यावेळेस मायक्रोस्कोपचा शोध लागला त्यावेळेस छोटे छोटे ऑर्गॅनिझम सायंटिस्ट ऑब्झर्व करायला लागले आणि मग त्यांनी एक नवीन किंगडम ऍड केला कोपलँडनं म्हणजे कोणता किंगडम मोनेरा. आता पहा अरिस्टॉटलने केलेलं क्लासिफिकेशन
कार्ल लायन्सनं केलेलं क्लासिफिकेशन, कोपलँडनं केलेलं क्लासिफिकेशन आणि त्याचबरोबर हकेलनं केलेलं क्लासिफिकेशन, त्याला म्हणतो आपण अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टम. याच्यामध्ये काही ना काही ड्रॉबॅक आहे. तर काय ड्रॉबॅक आहे चला तो आपण डिस्कस करूया. ड्रॉबॅक ऑफ अर्लियर क्लासिफिकेशन. ड्रॉबॅक ऑफ अर्लियर क्लासिफिकेशन. यांनी काय चूक केली रे, ह्यांचा काय ड्रॉबॅक आहे तर यांना बघा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अँड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम वेर प्लेस टुगेदर. काय म्हणलं, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम प्लेस टुगेदर. एकत्रित यांना काय केलं, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट ऑर्गॅनिझमला एकत्रित ठेवलं. त्यानंतर सेकंड काय केलं, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑल्सो प्लेस टुगेदर. एक पेशी आणि बहुपेशी सुद्धा त्यांना एकच ठिकाणी ठेवलं. बरोबर. त्यानंतर ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक प्लेस टुगेदर. काय म्हणतात त्यांना की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि युकॅरियोटिक सेल आहे ते सगळे एकत्रित ठेवले. युनिसेल मल्टीसेल एकत्रित ठेवले. ऑटोट्रॉपिक हेटेरोट्रॉपिक जे काही अॅनिमल्स प्लांट्स आहेत ते एकत्रित ठेवले. बरोबर. हा त्यांचा ड्रॉबॅक ठरला. आणि याच ड्रॉबॅकचा अभ्यास करून पुढे आर.एच. व्हिटेकरनं 5 किंगडम क्लासिफिकेशन त्यानं दिलं. तर चला आपण डिस्कस करूया कशा प्रकारे आर.एच. व्हिटेकरचं क्लासिफिकेशन आहे. आणि आता जे आपण पाहतो, जे स्टडी करतो, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे ते कोणतं आहे, आर.एच. व्हिटेकर क्लासिफिकेशन. ओके, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. लेट्स डिस्कस 5 किंगडम क्लासिफिकेशन गिवन बाय आर.एच. व्हिटेकर. तर हे कोणी दिले रे, 5 किंगडम क्लासिफिकेशन कोण दिले, आर.एच. व्हिटेकर. बरोबर. 2 किंगडम क्लासिफिकेशन कोण दिलं, कार्ल लायन्स. 3 किंगडम क्लासिफिकेशन कोण दिले, हकेल. 4 किंगडम क्लासिफिकेशन कोण दिलं, कोपलँड. आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड जे काही क्लासिफिकेशन आहे ते कोणतं रे, आर.एच. व्हिटेकर. बघा, अर्लियर क्लासिफिकेशनचा काय ड्रॉबॅक होता, युनिसेल मल्टीसेल एकत्रित ठेवले. प्रोकॅरियोट युकॅरियोट एकत्रित ठेवले. बरोबर. ऑटोट्रॉपिक हेटेरोट्रॉपिक एकत्रित ठेवले. पण यानं काय केलं, सगळे सेपरेट केले. यानं काय केलं पहा, सगळ्यात सुरुवातीला हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची यानं सगळ्यात सुरुवातीला 2 ग्रुप केले. किती ग्रुप केले रे, 2 ग्रुप. कोणते पहा, एकाला म्हणलं प्रोकॅरियोट आणि एकाला काय म्हणलं रे, युकॅरियोट. पहिला ग्रुप कोणता केला म्हणतो ना, प्रोकॅरियोट. आणि दुसरा ग्रुप कोणता केला, युकॅरियोट. म्हणजे आता काय केलं रे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक जे काही ऑर्गॅनिझम्स होते, जे अर्लियर क्लासिफिकेशन मध्ये एकत्रित ठेवले होते, त्यांचं यांना काय केलं रे, सेपरेशन. बरोबर. त्यानंतर या प्रोकॅरियोटिक मध्ये त्यानं युनिसेल म्हणजे एक पेशीपासून बनलेला, आपण म्हणतो युनिसेल्युलर, कोणता किंगडम ठेवला रे, इंट्रोड्यूस केला, किंगडम मोनेरा. कोणता ठेवला, किंगडम मोनेरा. जे अर्लियर क्लासिफिकेशनचं ड्रॉबॅक होतं, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोट एकत्र ठेवलेले, त्यानं काय केले, सेपरेट केले. त्यानंतर युकॅरियोट मध्ये त्यानं 2 ग्रुप तयार केले. किती ग्रुप तयार केले, 2. एक पेशी आहे आणि कशी आहे, बहुपेशी आहे. म्हणजे वन इज कॉल्ड युनिसेल्युलर अनदर वन इज कॉल्ड मल्टीसेल्युलर.
युनि सेल्युलर आणि एकाला काय म्हणलं मल्टी सेल्युलर. मल्टी सेल्युलर. ओके. तर युनिसेल्युलर मध्ये बघा युनिसेल्युलर किंगडम तर कोणता ठेवला रे प्रोटिस्टा. कोणता ठेवला प्रोटिस्टा. त्यानंतर हे जे काही मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते युकॅरियोट मध्ये त्यांना पुढे काय केलं दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलं. एकाला म्हणलं विथ सेल वॉल एकाला काय म्हणलं विदाउट सेल वॉल. त्याला काय म्हणलं रे विथ सेल वॉल. विथ सेल वॉल आणि एकाला काय केलं विदाउट सेल वॉल. विदाउट सेल वॉल. आता विथ सेल वॉल दोन कोणकोणते रे एक म्हणतो आपण किंगडम फंजाय. काय म्हणणार किंगडम फंजाय आणि एक कोणता आहे किंगडम प्लांटी. याच्यामध्ये पण त्यानं काय केलं होतं रे बघा किंगडम फंजाय आणि किंगडम प्लांटी मध्ये करत असताना याच्या फंजाय मध्ये काय म्हणतो आपण सेल वॉल आहे परंतु फोटोसिंथेसिस करत नाही. म्हणजे कसं झाले हेटिरोट्रॉफी आणि कसं झाले रे ॲटोट्रॉफी. आणि विदाउट सेल वॉल मध्ये त्यानं किंगडम कोणता ठेवला रे ॲनिमेलिया. कोणता ठेवला किंगडम ॲनिमेलिया. पहा काय केलं रे या आर्यच विटेकडनं पूर्ण सजीवसृष्टीला दोन ग्रुपांमध्ये वर्गीकरण केलं. प्रोकॅरियोट युकॅरियोट सेपरेट केले. युनिसेल मल्टीसेल सेपरेट केले. ऑटोट्रॉपिक हेटेरोट्रॉपिक काय केले सेपरेट केले. हा किंगडम फंजाय कसा आहे ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक आणि हा किंगडम फंजाय कसा आहे प्लांटी कसा आहे किंगडम फंजाय कसा आहे हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक आणि हा जो किंगडम प्लांटी आहे तो कसा आहे ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक कसं आहे ऑटोट्रॉपिक. मग पाल ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक काय केले सेपरेट केले. म्हणजे अर्लियर क्लासिफिकेशनचे जे काही ड्रॉबॅक होते ते सगळे जण काढून टाकले. युनिसेल मल्टीसेल सेपरेट केलं. प्रोकॅरियोट युकॅरियोट सेपरेट केलं. ऑटोट्रॉप हेटेरोट्रॉप सेपरेट केलं आणि नवीन एक किंगडम ऍड केला तो म्हणजे कोणता किंगडम फंगाय. बरोबर. मग आर्यस विटेकरनं पूर्ण सजीवसृष्टीला किती ग्रुपमध्ये ऍड केलं रे 5 ग्रुपमध्ये. कोणकोणते किंगडम मोनेरा किंगडम प्रोटिस्टा किंगडम फंजाय किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. पण ज्यावेळेस त्यानं वर्गीकरण केलं तर वर्गीकरण करत असताना त्याला काही ना काही क्रायटेरिया पकडला असेल का नाही. पण त्या क्रायटेरियाला आपण काय म्हणतो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. मग ते जे काही बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आहे ते पहा ते कोणतं आहे आपण या ठिकाणी एकदा डिस्कस करूया. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आता हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्यानं क्लासिफिकेशन केलं ते कशाच्या आधारे केलं रे पहा. हे काय आपण म्हणतो मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे बघा थॅलस ऑर्गनायझेशन. थॅलस ऑर्गनायझेशन. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन. नेक्स्ट बघा फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप. काय म्हणलं त्याचे काही बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आहे ते कशाच्या आधारे मोड ऑफ न्यूट्रिशन थॅलस ऑर्गनायझेशन रिप्रोडक्शन फायलोजेनेटिक रिलेशनशिप आणि या ठिकाणी काय म्हणतो आपण सेल स्ट्रक्चर. म्हणजे जी काही सेल आहे ती प्रोकॅरियोट आहे का युकॅरियोटिक आहे. युनिसेल पासून मल्टीसेल झाली का ते जर स्टडी केला. रिप्रोडक्शन कसं आहे बरोबर असेक्शुअल आहे का सेक्शुअल आहे बरोबर. त्यानंतर
थॅलसचं ऑर्गनायझेशन म्हणजे युनिसेल आहेत का मल्टी सेल्युलर आहेत, आणि मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय ऑटोट्रॉपिक आहेत का हेटेरोट्रॉपिक. पण अशा पद्धतीनं RS विटेकरनं या 5 क्रायटेरियाच्या आधारे 5 बेसिसच्या आधारे काय केलं त्यानं पूर्णपणे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किती ग्रुपमध्ये डिवाइड केलं 5 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. बघा आपल्या शाहू स्क्रीनिंग टेस्टला RS विटेकरचं क्लासिफिकेशन ब्रीफ मध्ये आहे, परंतु त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीनं जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तो म्हणजे किंगडम मोनेरा. आपला त्या शाहू स्क्रीनिंग टेस्टचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे किंगडम मोनेरा इन ब्रीफ. तर पूर्णपणे ब्रीफ लेक्चर तुम्हाला 1 hour प्लसचं मी नेक्स्ट डेला येणार आहे. तोपर्यंत हे लेक्चर पहा, त्याच्या नोट्स काढून घ्या आणि रिव्हिजन करायला विसरू नका.